पुण्याजवळ असं एक मंदिर आहे जिथे पोहोचताच मनाला मिळते शांतता आणि निसर्गाचा अद्भुत अनुभव. हे ठिकाण पाहून तुम्ही याच्या प्रेमात पडाल आणि तुम्ही जिथे कुठे असाल तिथे याला एकदा तुम्ही नक्की व्हिजिट कराल. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे पुण्याजवळील लोणी काळभोर येथील प्रसिद्ध रामदरा मंदिरात. हिरव्यागार झाडाने वेढलेला परिसर, समोर शांत तलाव आणि मंदिराचं मनमोहक सौंदर्य, या सगळ्यामुळे हे ठिकाण पुण्यातील सर्वात सुंदर धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. असं मानलं जातं की या परिसराचा इतिहास खूप जुना आहे. तुम्ही खूप वैतागला आहात, तुम्ही टेन्शनमध्ये आहात, पण थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे आणि लांब पण जायचं नाही, तर तुम्ही इथे एकदा नक्की जा. अगदी पुण्याच्या खूप जवळ आहे. माझ्या घरापासून अगदी 40 ते 45 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आम्हाला आहे. आणि हे मंदिर ना पूज्य धोंडी बाबा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून या ठिकाणाला नवसंजीवनी दिली आहे. मंदिर परिसरातील शांत वातावरण, तलावातील मासे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि प्रसन्न हवा मनाला वेगळीच ऊर्जा देते. एवढी गरमी आहे, पण तुम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलात ना, तुम्हाला तिथे ना एक वेगळीच मन शांती मिळेल आणि तिथे अगदी थंड असं वाटेल की आता थंडीचं वातावरण चालू आहे, थंडीचं सीझन चालू आहे. एवढी थंडगार तिथे असं वाटतं. आणि अगदी उन्हात आम्ही गेलो होतो तरीही आम्हाला एवढं थंड तिथे लागत होतं ना. आजूबाजूला खूप सारी झाडे आहेत, असं नाही खूप छोटी छोटी आहेत, खूप मोठी मोठी झाडे आहेत आणि पाणी पण खूप आहे. बाजूला तुम्ही पाहतच असाल खूप हे आहे, त्यामुळे खूप थंडगार आहे आणि तिथून ना निघावंसंच वाटत नाही. पण तिथले नियम आहेत काही की जास्त वेळ बसू देत नाहीत वगैरे वगैरे. खूप थोडा वेळ आम्ही तिथे बसलो आणि नंतर आम्ही तिथे निघालो होतो. आणि तिथे नियम पण थोडेसे स्ट्रिक आहे, जसं की आवाज करायचं नाही, हे करायचं नाही. हे ॲक्च्युली खरं तर चांगलं आहे, स्ट्रिक नियम असेल एखाद्या मंदिराचे तर, कारण की तिथे घाण पण होत नाही आणि शांतता आहे ना ती जपली जाते. एवढी मोठी मोठी झाडं आहेत ना, मला असं वाटतं माझं बाळ लहान आहे, हा उन्हातानाचं रडेल की काय वगैरे, पण तिथे गेल्यावरती ना अगदी खूप भारी वाटलं होतं आणि तो देखील खूप छान खेळायला लागला होता. आमच्यासोबत अजून पण बेबीज होते, ते पण छान खेळत होते, त्यांनाही फार आवडलं ते. आणि गर्दीच्या जीवनातून थोडा वेळ काढून मन शांती शोधायची असेल तर ना, रामदरा मंदिर हे उत्तम ठिकाण आहे. पुण्याच्या आजूबाजूला तुम्ही राहत असाल, पुण्यात तुम्ही राहत असाल तर इथे तुम्ही एकदा नक्की जाऊन या. तुम्ही या अगोदर राम मंदिराला भेट दिली आहे का? रामदरा मंदिराला भेट दिली आहे का? मला नक्की तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. आणि माझं बाळ किती छान असं तिथे खेळत होतं. आणि हो, असतं ना, प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं बाळ लहान आहे, कुठे घेऊन जावा की नाही. पण हे ठिकाण असं आहे की तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन जाऊ शकता. खरं तर आम्हाला जवळपास 3 ते 4 वर्ष झाले पुण्यामध्ये, पण आम्हाला हे मंदिर पहिल्यांदाच माहिती झालं. आणि जेव्हा माहिती झालं, आमच्या घरी पाहुणे पण आले होते, त्यांच्यासोबत मग आम्ही इथे आलो होतो. हां, आणि माझ्या आयुष्यात ना मी पहिल्यांदाच असं सुंदर आणि शांत असं मंदिर पाहिलं आहे. बऱ्याचशा मंदिराच्या बाहेर आपण बघतो की कुठेतरी पैसे मागितले जातात किंवा उगाचच त्यांच्याकडून पैसे घेतले. जसे जेजुरीला आम्ही गेलो होतो, म्हणजे वरती चढायचेही पैसे वेगळेच त्यांनी आमच्याकडून घेतले होते, गाडी जेव्हा वर जाते तेव्हा, आणि गाडी पार्किंगचे पण ते पैसे वेगळेच. अजून पुढे असे 1-2 ठिकाणी आमच्याकडून त्यांनी पैसे घेतले होते. पण इथे असं काहीच नाही आहे. आय थिंक मला असं वाटतं फक्त पार्किंगला पैसे घेतात, बाकी कुठेच पैसे घेत नाहीत. आणि अशी क्यूटशी मणी माऊस दिसलेत मला. मांजरी फक्त लांबूनच छान वाटतात, मला अजिबात त्यांना हात वगैरे लावायला आवडत नाही. मिस्टरांना मांजरी खूप आवडतात म्हणून ते तिच्यावरती लाड वगैरे करत होते, पण मला अजिबात आवडत नाही. ते मांजर वगैरे पण आहे. आणि त्या पाण्यात आम्ही साप वगैरे पण बघितला आहे. आणि त्यांनी ना कुठे म्हणजे असं ना, तिथले नियम ना खरंच खूप स्ट्रिक आहेत. अजिबात आवाज वगैरे करू देत, पण यांची गरज आहे, त्यामुळेच ते मंदिर अति सुंदर आहे. अजिबात कचरा वगैरे नाही. आणि हे छोटंसं पिल्लू पण आमच्या सोबत होतं. आणि हे सगळं असं काही सुंदर असं मंदिर आहे, खूप छान. आम्ही तिथे बराचसा वेळ टाइम स्पेंड केला होता, पण अजून बसायचं होतं, पण पुढे अजून जायचं होतं यांना, म्हणून काय आम्हाला तिथे जास्त वेळ बसता नाही आलं. नक्कीच नेक्स्ट टाइम जर आम्ही गेलो ना, तर इथे अगदी शांततेत आम्ही इथे जाऊ. आणि मला जर अगदी 10-15 वेळ पण मी इथे गेले ना, तरी पण मी इथे जाऊ शकते. असं एखाद्या ठिकाण असं असतं की आपण तिथे एकदाच जाऊ शकतो, पण हे मंदिर तसं नाहीये. इथे तुम्ही गेलात ना एकदा, तर वारंवार तुम्ही जाल. एवढं सुंदर मंदिर आहे. इथे एक वेगळी जादू आहे, इथे मन शांती आहे.
इथे संत निवास आहे आणि हे गेट इथे बंद होतं, त्यामुळे आम्हाला काही आतमध्ये जाता नाही आलं. पुण्याजवळचं हे स्वर्गासारखं मंदिर आहे. इथे तुम्ही नक्कीच जा. म्हणजे असतं ना, आम्हाला असं झालं एखाद्या ठिकाणी आपण जातो आणि असं वाटतं अरे यार आपण उगीच इथे आलो असं वगैरे, असं आम्हाला काहीच झालं नाही. तलावाच्या मध्ये असल्यासारखं दिसणारं मंदिर, परिसर मोठा, नदी, शांत ध्यानासाठी वातावरण, परीक्षा निरीक्षक आणि फोटो एवढे सुंदर येतात ना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात. हे निसर्ग खूप छान असं दिसतं आपल्याला. अप्रतिम मंदिर आहे हे. इथून अशा पायऱ्या आहेत खाली जायला आणि नंतर मंदिर आहे. आणि म्हणजे बरेचसे लोक तिथे येत होते, पण एवढी अशी गर्दी नव्हती तिथे. आणि मला असं माहिती झालं की तिथे काहीतरी टायमिंग पण आहे. 6-7 वाजल्यापासून सकाळी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दर्शन सुरू असते. संध्याकाळच्या वेळेस जाण्यापेक्षा शक्यतो सकाळी किंवा दुपारी जा असं मी तुम्हाला सांगेल. कारण की तिथून जर आपली गाडी असेल तर काही हरकत नाही, पण जर आपल्याला गाडी ओला वगैरे करून जायचं असेल तर. इथे ना खरंच खूप माइंड फ्रेश होतं. ही ना माइंड फ्रेश करणारी जागा आहे. खूप जण असे म्हणतात. आणि पावसाळ्यात पण इथे तेवढं सुंदर वातावरण असतं. हे मंदिर ना मुख्यत भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे. येथे राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्त्या आहेत, त्यामुळे याला रामदरा नाव पडले असे म्हणतात. जुन्या मंदिराच्या अवशेषानंतर धुंडीबाबा यांनी हे देवपुरी महाराज यांनी 1970च्या सुमारास मंदिराचा जीर्णोद्धार केलं. इथे बदके वगैरे पण आहेत, पण आम्हाला ते दिसले नाही. आणि सगळीकडे असे बोर्ड लावून ठेवले आहेत, कृपया शांतता राखा. आणि खरंच गरजेचं आहे. इथं विष्णू, राम, इवन अर्जुन अशा सगळ्यांच्या अशा मूर्त्या आहेत. इथे तुम्ही नक्की जाऊन या. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जर फेसबुकवर मला पाहत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका अशा छान छान नवीन व्हिडिओसाठी आणि माझं मदरहुडचं जर्नी पाहण्यासाठी. त्यानंतर तुम्ही जर मला यूट्यूबवर पाहत असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला आपण आता भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण हो, तुम्ही इथे नक्की जाऊन या आणि जाऊन आल्यावर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब आणि फॉलो करायला मला विसरू नका. बाय. जय श्रीराम.